न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या सातपूर गरवारे लिंक रोडवरील संथ, नियोजन शून्य आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून यात अनेक नागरिकांचा अपघातात जीव गेला आहे तर अनेक जखमी झाले आहे। त्यातच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालक आणि नागरिकांचे हाल वाढले आहेत। या गंभीर प्रश्नावर नगरसेवक निवृत्ती इंगोले आणि नगरसेविका नयना जाधव यांनी महासभा तसेच प्रभाग समितीच्या बैठकीत वारंवार आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते। तसेच नगरसेवक इंगोले यांनी नुकतेच महापौरांना प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करणारे पत्रही दिले होते। या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी भर पावसात प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली। यावेळी कामाच्या दर्जावर आणि नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली। चुकीच्या पद्धतीने ड्रेनेज लाईन टाकून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा इशारा महापौरांनी दिला असून प्रत्यक्ष 36 मीटर रुंदीचा असलेल्या रस्त्यावर अत्यंत कमी जागेत काम सुरू असल्याने अतिक्रमणाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला। महापौरांनी तातडीने लिंक रोडवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देत या रस्त्याच्या डीपीआरला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या। नाही, नक्कीच आज आपण बघत असाल की सातपूर ह्या भागामध्ये खरं तर कामगार वस्ती आहे, मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथे आहेत आणि वाहतूक जी आहे ती अति मोठे टेलर असतील, बसेस असतील, शाळा आहेत आणि कामगार इथनं टू व्हीलर वरती ड्राईव्ह करतात। एक रस्ता खरं तर काँक्रिटीकरणाकरता बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरा हा मोटरेबल असावा हे स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा इथे आपण बघाल तर हा मोटरेबल रस्ता नाही। इथे चालणं कठीण आहे, वाहन असून देखील टू व्हीलर मध्ये प्रत्येक इंचाला तुम्हाला खड्डा दिसेल आणि म्हणून हा खरं तर संताप आम्ही व्यक्त करतो आहे की प्रशासन आणि अधिकारी अशा रस्त्याला मोटरेबल म्हणतील का, हा आमचा सवाल आहे। आणि हा का झाला याची जेव्हा आम्ही खोलात गेलो की चौकशी करतोय की एवढे खड्डे असताना मग कॉन्ट्रॅक्टर करता काय, तर तेव्हा आम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्याचा तो म्हणतो की इथे ड्रेनेजचं काम झालंय। ड्रेनेजचं काम रस्त्याच्या मध्ये का झालं असेल, आम्ही जेव्हा याचा उकल करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळालं की हा रस्ता जो आहे हा 24 मीटर आहे, मुळात 36 मीटर आहे। हे अतिक्रमण सगळं काढण्यात आलेलं होतं तरी सुद्धा ते आता पुन्हा बसलेलं आहे आणि अगदी सोयीने ते अतिक्रमण परत न काढता मनपाने किंवा संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टरने हा जो युटिलिटीचा घाट आहे तो रस्त्याच्या कडेला नसून रस्त्यातच मांडलेला आहे असं जाणवल्यानंतर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यानुसार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडनं आणि मूळ एचओडींकडनं कोणता डीपीआर आहे आणि अतिक्रमण तातडीने पुन्हा काढायला सांगितलेलं आहे आणि मूळ जो डीपीआर आहे त्यानुसार जर हे काम सुरू नसेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्यावरही चौकशीचे निर्देश आम्ही दिलेले आहे की इथे नेमकं झालं काय आहे याची सखोल चौकशी आम्ही करू आणि अशा पद्धतीचा गलतान कारभार हा कोणताही लोकप्रतिनिधी आणि कोणीही सहन करणार नाही। शेवटी आज सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय कुंभमेळा मंत्री हे आश्वासित करताय नागरिकांना, त्यांच्यावरती विश्वास आहे। आम्हा सगळ्यांना लोकप्रतिनिधींना नागरिकांनी एका विश्वासाने निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये याची काळजी आम्ही घेतोय। हा रोषच होता आणि त्याच्यामुळे आज समक्ष पाहणी करता आलेले, कारण कोणताही लोकप्रतिनिधी इथे आपण बघाल तर आपल्याकडे नवीन आलेले लोकप्रतिनिधी जरी असले तरी अनुभवी देखील लोकप्रतिनिधी आमचे सातपूरचे सभापती देखील देवरे समाधानजी इथे उपस्थित आहेत आणि जेव्हा आमच्या महिला भगिनी या गोष्टी सांगताय, एवढ्या तळमळीने सांगताय, तर लोकप्रतिनिधी चुकीचं नाही सांगत, ते लोकाभिमुख काम करण्यासाठी निवडून दिलेले आहेत आणि त्यांच्या कामाची दखल, त्यांच्या ओरडची दखल कुठेतरी घेतली पाहिजे। त्या अनुषंगाने काल रात्री 11-11:30 जेव्हा आम्ही बघितलं की ह्या रस्त्यामध्ये वारंवार अपघात होत आहे तर याच्या मध्ये काहीतरी गूढ आहे हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही इथे स्थानिक सगळ्याच रस्त्यांवरती आता जिथे जिथे काही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, नक्कीच आपल्याला माहिती आहे की पहिलं काम खोदलेलं असताना पहिल्या पावसामध्ये तो रस्ता धसणार आहे। कार्बन नाका असेल किंवा इतर ठिकाणी आपण पाहिलं की रस्ता धसलेला आहे आणि ते नैसर्गिक आहे, ते नॅचरल आहे की पहिल्या याच्यात तो रस्ता धसतो। पण त्याचं जर काम पुढे नेलं नाही, 3-4 महिन्यापासून जर लोकप्रतिनिधी आपल्याला सांगताय की इथे काम झालं पाहिजे तर ते नक्कीच झालं पाहिजे। आणि आता आपण बघत आहात की अतिक्रमणची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता हे पुन्हा अतिक्रमण काढतोय आणि हे कायमचं काढलं जाईल। परंतु संबंधित ठेकेदार यांच्या चुकीमुळे संबंधित अधिकारी जे काही प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या चुकीमुळे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। या रस्त्याच्या चाळणीमुळे रहदारी ही 2-2 तास 1 इंचही हलत नाही
आणि त्याच्यामुळे शाळकरी विद्यार्थी असतील, कामगार असतील, कंपन्यांचे मालक असतील, येणारे जाणारे बाहेरचे मोठ्या हेवी लोडर गाड्या असतील, या 2-2 तास, अरे सुनो ना यार, 2-2 तास ट्रॅफिक हालत नाही. आणि असं असल्यामुळे ह्या संबंधित जे काही बेजबाबदार अधिकारी आहे यांना निलंबन करावं अशी आमची मागणी आहे. असं पत्र गेल्या 5 महिन्यापासून आमच्या स्थानिक नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, जाधवताई, आमच्या जायकरताई आणि भागवत आरोटे यांच्या अनेक वेळा यांनी प्रशासन प्रमुखांची भेट घेतली. या गोष्टी निदर्शनास चालू द्या, परंतु गांभीर्याने घेतल्या गेल्या नाही. आणि म्हणून काल त्यांनी मला सांगितलं, मी महापौरांशी बोललो, महापौर तात्काळ बिचारा सकाळपासून आम्ही या ठिकाणी फिरतोय आणि ही परिस्थिती बघतोय. 36 मीटरचा डीपी रोड आहे. 36 मीटरचा डीपी रोड असताना ही जी काही रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईन टाकली आहे ती डिमार्केशनच्या शेवटच्या टोकाला टाकणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी अतिक्रमण सुद्धा महापालिकेने काढलेलं होतं. तरी परंतु संबंधित जे काही डीपीआर बनवला त्या अधिकाऱ्यांनी, ज्याची डीपीआर वरती सही आहे, त्या अधिकाऱ्याने हा बेजबाबदारपणा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. करोडो रुपयाचा हा नासधूस होत आहे. या करोड रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना समाधान होत नाहीये या आणि लोकांना त्रास होतोय. आणि याच्यामध्ये निष्पाप बळी गेलेले 2 आतापर्यंत. आणि ह्या बेजबाबदारपणामुळे, ठेकेदाराच्या चुकीमुळे आणि त्या अधिकाऱ्यांच्या गलथानपाळामुळे अनेक लोकांना अपघातामध्ये कायमस्वरूपीचं अपंगत्व आलेलं आहे. या सगळ्या जबाबदार लोकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. दुसरी गोष्ट, जे कोणी संबंधित ठेकेदार आहे त्यांना डायरेक्ट ब्लॅकलिस्ट, नो पेनल्टी, जोपर्यंत त्यांना ब्लॅकलिस्टेड करता येणार नाही, कारण त्यांनी बेजबाबदारीपणे शासनाची, मनपाची ही फसवणूक केलेली आहे. काल रात्री मला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं सूचना आल्या की तात्काळ या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करा आणि काय आहे ते बघा. शिंदे साहेबांपर्यंत ही सगळ्या अडीअडचणी नागरिकांनी पोहोचवलेल्या आहे. आणि मी एक शिवसैनिक, आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. साहेबांचा फोन आमच्यासाठी आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करून आम्ही सकाळपासून फिरतो आहे. जर संबंधित ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाला नाही, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही, ही रहदारी तात्काळ सुरळीत केली नाही, खड्डे बुजवले नाही, तर मी स्वतः उपमहापौर आणि संबंधित परिसरातले नगरसेवक हे आम्ही महासभेला हौदामध्ये बसू. दरम्यान ठेकेदार आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या अभद्र युतीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून या रस्त्याच्या कामाबाबत महापौर आणि उपमहापौर यांना संबंधित गोष्टी निदर्शनास आणून देत रस्ता पाहण्याची मागणी केलेली होती. या अनुषंगाने ही पाहणी पूर्ण होताच ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवृत्ती इंगोले यांनी केली असून नगरसेविका नयना जाधव यांनी देखील लिंक रोड परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कामाला अडचणी निर्माण झाल्याचं निदर्शनास आणून देत असून महापौरांनी आणि उपमहापौर यांनी दौरा केल्याबद्दल आभार देखील मानले आहे. गेल्या 5 महिन्यापासून आम्ही 4ही लोकप्रतिनिधी सभागृहात आवाज उठवतोय. ठेकेदार आणि संबंधित रस्त्याच्या कामात जे अधिकारी येत असतील, ज्या ड्रेनेज लाईनचे अधिकारी येत असतील, ही अभद्र युती आहे. मी त्यांना अभद्र युती म्हणेल. कारण असं आहे, आम्ही वारंवार सांगितलं की यांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे चान्सेस आहे, लोकांचा जीव जाण्याचे चान्सेस आहे. आणि हे सांगत असताना निष्पाप नागरिकांचे बळी पण गेलेले. आणि हे बळी गेल्यानंतर आम्ही महापालिकेच्या निदर्शनास आमच्या व्यथा मांडण्यासाठी आम्ही महापालिकेत आंदोलन केलेलं आहे. परंतु एवढ्या जाड कातडीचे अधिकारी असतील का ज्यांना लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असताना सुद्धा मला वाटतं त्यांना पाझर फुटत नाही. परंतु मी कायम त्यांना सांगत आलो, अरे बाबांनो, आपण ज्या याच्यात वावरतो, तुम्हालाही लेकरं बाळा असतील, तुम्ही घरी ते वाट बघत असता, तसे इतरांचे लेकरं बाळा घरी त्यांची वाट बघत असता. परंतु यांना कुठलीही काळजी लोकांची नाही. काल सन्माननीय उपमहापौर विलास अण्णा शिंदे व सन्माननीय महापौर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी आम्हाला तात्काळ वेळ दिला आणि महापौरताई हिमगौरीताई आडके असतील, उपमहापौर विलास अण्णा शिंदे असतील, यांनी आज आमच्या प्रभागात येऊन जी आमची व्यथा आम्ही 5 महिन्यापासून मांडत होतो ती सोडवण्याचं काम केलेलं. मी सोडवण्याचं म्हणेल, कारण दोन्ही MIDC ला जोडणारा हा रस्ता एकमेव रस्ता आहे. ही नाशिक शहराची मी तर म्हणेल खरं तर अर्थवाहिनी आहे. ज्याप्रमाणे दोन्ही MIDC ला जोडणार आहे, ज्या करातून आपली महापालिका चालते, नागरिकांना जीवनमान सुधारण्यासाठी जो कर गोळा होतो तो सर्वात जास्त दोन्ही MIDCतून गोळा होतो. आणि वारंवार मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं, कुठलाही अपघात न घडता
हा रस्ता चालू राहिला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. परंतु ड्रेनेजचा जो मुजोर ठेकेदार आहे, त्या ठेकेदारांनी मधोमध रस्ता खोदून नागरिकांचे बळी तर घेतलेच. मी तर म्हणतो याच्यावर कायम मागणी केलेली आम्ही चौघांनी, तर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सन्माननीय महापौर आणि उपमहापौर यांच्या निदर्शनात सर्व बाब आणून दिलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब आणून दिली आहे. मला वाटतं अधिकारी त्याच्यावर निश्चित हा गुन्हा दाखल करतील आणि त्या मृत आत्म्याला मी म्हणतो न्याय मिळेल अशी या अधिकाऱ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण बघू शकता ह्या रस्त्याची दुरावस्था. आम्ही वारंवार सभागृहामध्ये आवाज उठवत होतो. आम्ही सगळे संबंधित नगरसेवक सगळं सांगत होतो की ही परिस्थिती अगदी दुर्दैवी आहे. ज्या वेळेला आपण बघू शकता जर 36 मीटर रस्त्याचं डीपीआर असताना ज्या वेळेला अर्धा रस्ता हा कामकाज चालू असताना तो बंद करण्यात आलेला आहे. जर दुसरा रस्ता हा मोटरेबल असताना सुद्धा त्या रस्त्याच्या बाजूला जे काही अतिक्रमण वगैरे आहे ते काढून ते परत अतिक्रमण परत बसलेलं आहे आणि रस्त्याच्या बाजूला बघितलं असता पूर्ण खड्डे वगैरे असताना त्या खड्ड्यांमध्ये 2 बळी गेलेले आहेत. अशी परिस्थिती आपल्या ह्या नाशिकची आहे आणि ह्याची माहिती आम्ही वारंवार सभागृहामध्ये असो, महापौर असो, उपमहापौर असो यांना दिली. आज महापौर आणि उपमहापौर यांनी आमच्या या गोष्टीची दखल घेऊन आज आमच्या भागामध्ये जी दौरा त्यांनी केला आणि ही पाहणी केली, त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की खरंच हे किती मोठं हे नुकसान आहे. आज एवढ्या कामगारांचा असो किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांचा असो आणि ह्या सर्व गोष्टी पाहता त्यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी तात्काळ संबंधित ठेकेदार आणि जे काही आपले अधिकारी आहे त्यांना सूचना केल्या आणि याच्यावरचं जे काही नियोजन आहे, जे खड्डे असतील ते खड्डे बुजवण्यात यावे, अतिक्रमण असेल ते अतिक्रमण काढण्यात यावं असं संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना सूचना दिल्या. त्याच्याबद्दल मी खरंच आमच्या ह्या महापौरांचे आणि उपमहापौरांचे मी आभार मानते आणि लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी आमच्या ह्या मार्गावरची सुटावी अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. महापौरांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत लिंकरोड परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता प्रशासन खरोखरच ठोस पावले उचलणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.